नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज बघणार आहोत मित्रांनो आपण ई-पीक पाहणी कशी करायची. मित्रांनो, या ई-पीक पाहणीमध्ये बदल झाला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे. बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला प्ले स्टोअरमधून ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ओपन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता इथे तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. मी माझा छत्रपती संभाजीनगर आहे निवड करतो आणि इथे बघू शकता मित्रांनो, महत्त्वाची म्हणजे तुम्हाला 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंतच तारीख आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ. मित्रांनो, याच्या अगोदरच तुम्ही ई-पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून तुमचा नाफेडला चणा या पिकाची नोंद होईल. मित्रांनो, सोपी पद्धत आहे, तुम्ही तो अनुदानासाठी करून घ्यावी, अन्यथा तुम्हाला अनुदानामध्ये वगळण्यात येईल. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे. त्यानंतर या बाणाला क्लिक करायचं आहे. बघू शकता असा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्ही शेतकरी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून घ्या. त्यानंतर शेतकरी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा नंबर टाकून घेतो. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला जर अगोदर काही गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर जर तुम्ही ई-पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला इथं असे नावे दाखवेल. मित्रांनो, बघू शकता इथं डॅशबोर्डमध्ये पूर्ण नावे दाखवेल. त्यामुळे तुमचं जर नाव असेल तर तुम्ही सर्च करून घेऊ शकता. बघू शकता इथे तुम्ही. आणि जर तुमचा पासवर्ड जर माहीत नसेल तर हे संकेतांक नंबर विसरलात याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं पूर्ण डिटेल दाखवेल. मित्रांनो, बघू शकता इथे तुम्ही तुमचा पासवर्ड काय आहे तो पासवर्ड यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला नवीन खातेदार जेणेकरून तुम्ही ई-पीक पाहणी केलीच नसेल तर तुम्हाला कसं बघायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता इथे तुम्हाला तुमचा विभाग निवडलेला आहे. तुमचा जिल्हा निवड करून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका निवड करून घ्या. बघू शकता इथे तुम्ही. त्यानंतर तुमचं गाव, मित्रांनो तुम्हाला मधले नाव किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक एंटर करायचा आहे. मित्रांनो, मी गट क्रमांक एंटर करणार आहे. गट क्रमांकाला क्लिक केला आहे. मी बघू शकता तुम्ही इथं 73 गट क्रमांक टाकलेला आहे. मी बघू शकता तुम्ही लाईव्ह. मित्रांनो, सोपी पद्धत आहे, तुम्ही करून घ्या. तुम्हाला काही अडचण येणार नाही. नंतर मोबाईलमधून करायचं आहे. आपण जे काही व्हिडिओ बघतो कोणतेही तितक्या टायमामध्ये तुम्ही तुमच्या शेतातली ई-पीक पाहणी करून घेऊ शकता. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं खातेदार निवड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी जे गट क्रमांक टाकला आहे त्या गट क्रमांकामध्ये 3 शेतकरी आहेत. 3 शेतकऱ्यापैकी आपलं जे काही नाव आहे ते तुम्ही इथं करायचं आहे. मला गोविंद विठ्ठलराव करायचं आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं मी या नावाला सिलेक्ट केलेलं आहे. बघू शकता इथं खाली खाते क्रमांक तपासा, म्हणजे आपला होल्डिंग नंबर आहे. मित्रांनो, हा गट क्रमांक नाही, कन्फ्यूज होऊ नका, होल्डिंग नंबर आहे. या बाणाला क्लिक करून तुम्हाला या नंबरवर पुढे चालू ठेवायचा का मोबाईल नंबर बदल करायचा आहे असा एक एरो दाखवेल, तर तुम्ही पुढे जा या बटनाला क्लिक करू शकता तुम्ही. मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुमची नोंदणी आधीच झाली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्ही गेल्या वर्षी किंवा त्याच्या आणल्या वर्षी तुम्ही ई-पीक पाहणी केलेली आहे. म्हणजेच तुमचं नाव या पोर्टलमध्ये ॲड झालं आहे. ई-पीक पाहणी केली नाही असं मी म्हणत नाही, फक्त तुमचं यामध्ये नाव ॲड झालेलं आहे. नाव ॲड झालेलं आहे तरी तुम्ही हो या ऑप्शनला क्लिक करायचं. तुमचं ऑटोमॅटिकली इथं नाव येईल. बघू शकता तुम्ही इथं वरच्या साईडलाच नाव आलेलं आहे गोविंद विठ्ठल. या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला याचा पासवर्ड माहीत नाही, इथं विसरलात या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं 7397 बघू शकता तुम्ही आणि या बाणाला दाबायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला असा इंटरफेस येईल. असा एक इंटरफेस आल्यानंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा होल्डिंग नंबर चूज करायचा आहे. पुन्हा गट क्रमांक चूज करायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथे तुमचं पूर्ण क्षेत्र दाखवेल. तुमचं पोट खराब किती आहे, त्यामधील तुम्हाला हंगाम निवडायचा आहे. माझा रब्बी आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग, निर्बळ पीक म्हणजे आपल्या वावरात एकच पीक आहे, चणा हे पीक आहे. त्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार, पीक आहे, फळबाग नाही, काही नाही, पीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं झाडाची संख्या, म्हणजे आपल्याला सोयाबीन, उडीद, मूग जे काय टाकायचं आहे ते. मित्रांनो, हरभरा या पिकाची करणार आहे मी सध्या. आणि संपूर्ण क्षेत्र करायचं आहे. मित्रांनो, हे ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दाखवेल. मित्रांनो, जेणेकरून जर तुम्हाला जर पोट खराब ही जर कट करायचं असेल तुम्ही करू शकता. इथे क्षेत्र भरा या ऑप्शनला करून तुम्ही मनानं सुद्धा टाकू शकता. त्यानंतर जलस्रोताची हे टाकायचे आहे. मित्रांनो, म्हणजे तुमच्या वावरात विहीर, काही बोरवेल आहे का, तर माझ्या याच्यात सध्या काहीच नाही, मी ते कोरडवाहू टाकणार आहे. त्यानंतर इथं सिंचन पद्धतीत, कारण कोरडवाहू जर केल्याच्यानंतर सिंचन पद्धत येणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही बोरवेल, विहीर जर काही जर केला असेल तर त्याच्यामध्ये येऊन शकते. त्यानंतर लागवडचा दिनांक. मित्रांनो,
माझा लागवडीचा दिनांक नोव्हेंबर 2 मध्ये मी लागवड केली आहे. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही लाईव्ह प्रूफ. मित्रांनो इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं खूप ऑप्शन भारी आले आहेत यावरला मित्रांनो. बघू शकता इथं मीटर म्हणजे मी स्वतःच्या वावरात उभा आहे म्हणूनच माझं 0 दाखवित आहे, अन्यथा इथं 0 दाखवित नाही आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण की इथं तुमचं मीटर जर आलेलं असेल तरच तुम्ही हे करू शकता मित्रांनो, अन्यथा होणार नाही. बघू शकता इथं तुम्ही आता तुम्ही तुमच्या वावरामध्ये आहात का नाहीत हे क्लिक करून तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता मी इथं उभा आहे आता माझ्या वावरातल्या कोणत्यामध्ये उभा आहे बघू शकता तुम्ही इथं. त्यानंतर मला काय करायचं आहे, इथं पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 फोटो घ्यायचे आहेत आपल्या वावरातले. बघू शकता तुम्ही हा एक फोटो आहे. बघू शकता क्लिक केल्याबरोबर एक फोटो झाला आहे. आता दुसरा फोटो घ्यायचा आहे. बघू शकता दुसरा एक फोटो घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि हे जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला हा ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे तुमची पूर्ण माहिती येईल. पूर्ण माहिती बरोबर आहे का तुम्ही भरलेली चेक करून घ्या आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करा. तुमची ई पीक पाहणी लगेच होऊन जाईल. बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुमची ई पीक पाहणी झालेली आहे. मित्रांनो मला टाईम का लागला तुम्हाला सांगण्यामध्ये थोडासा टाईम लागला मित्रांनो. तुम्ही जर एक वेळेस व्हिडिओ बघितला तर तुम्ही पूर्ण माहिती 1 मिनिटाच्या आतमध्ये भरू शकता मित्रांनो आणि दुसऱ्या पण शेतकऱ्याची करू शकता मित्रांनो. मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवीन आला असाल चॅनलवर तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.